नमस्कार मॅडम, काय पाहिजे होतं आज तुम्हाला? आम्हाला तुमच्या नर्सरीमधली वेगवेगळ्या प्रकारची झाडं दाखवा. आणि या नर्सरीचा खूप म्हणजे प्रचार ऐकलाय आम्ही. अनेक लोकांनी नर्सरीबद्दल उल्लेख केला, म्हणून खास आम्ही तुमची भेट घ्यायला आणि नर्सरी पाहायला आलेलो आहोत. याला दाखवतो तुम्हाला काही आपल्याकडे फळांचे वगैरे झाड आहे, फुलांचे पण आहे. फळांच्या आपल्याकडे परदेशातल्या खूप साऱ्या व्हरायटी आहे. आता हा ना केशर आंबा आहे, हा पण आहे आपल्याकडे. केशरमध्ये मोठी साईज आहे, छोटे आहेत. आता हे सगळे आहे ना परदेशातले आंबे. या ना तुम्हाला दाखवतो. हा ना 3 टेस्ट मँगो आहे. याला आता ह्या वर्षी खूप सारे आंबे होते, येऊन गेले, पण याचे आम्ही खाल्ले, खूप गोड आहे. हे बघा, हा 12 आंबा आहे, कटिमॉन म्हणून. म्हणजे वर्षभर लागले. आता याला एकदा येऊन गेले. आता हे बघा, हा दुसरा पुन्हा बहर लागला. बारमाही हे आपलं ऑल स्पाइसचं झाड आहे, खूप छान आहे मसाल्याचं. हो, ऑल स्पाइस म्हणजे एकाच झाडाला म्हणजे एकाच झाडामध्ये 7-8 प्रकारच्या मसाल्यांचा स्वाद असतो त्याच्यामध्ये. हे बघा आपल्या नर्सरीमध्ये. आता हे बघा, हे सफरचंद या बाजूने येते. हा बघा, हे सफरचंद, याला सफरचंद लागलेले आहे बघा. किती छान छान छान. अरे वा, हे बघा, हे बघा, पूर्ण फांद्यांना, प्रत्येक फांद्याला सफरचंद लागलेले आहे. छान. एक आंबा आहे. आता हा एक आंबा बघा, हा पण खूप सुंदर आहे. अमेरिकन रेड पल्मार म्हणतात त्याला. खूप अमेरिकन रेड पल्मार. बापरे, आकार किती मोठा आहे त्याचा. काही नाही वाटतं नाही का, आंबे येतात की नाही येतात की नाहीत. हा, आणि शिवाय कुंडीमध्ये येते. आणि कुंडीमध्ये येते. म्हणजे जर जमिनीत असतं तर आणखी मोठं झालं असतं. पण सफरचंदाची खूप साऱ्या. अच्छा. हे आता वॉटर ऍपल. वॉटर ऍपल. ते बघा, अंजीरला किती अंजीर लागलेले. वाव. हा, खरंच आहे ते एकदम परफेक्ट. छोट्याशा ड्रम मध्ये लावले. म्हणजे ते विकण्यासाठी नसेल मग आता एवढं. विकतो ना, नेतात. पण एवढं कसं जमेल का? हो, रोपेल का दुसरीकडे? वगैरे काढतात. अच्छा. पण आम्ही ते काढून देतो. अच्छा. आणि हा रेड आवळा आहे, आता नवीन व्हरायटी आलेली रेड आवळ्याची. जसं पानाचा कलर आहे ना, तसाच आवळा पण तसाच येणार. अरे वा. जांभूळ जास्त नाही का, हा. बघायचं ते जांभूळ आहे. आणि ते व्हाईट जांभूळ आहे, ते पण औषधी असतं. अशा आंब्यामध्ये, बाकीच्या फळांमध्ये बऱ्याच साऱ्या व्हरायटी. मस्त. असा मोह झालाय ना की कोणती कोणती रोपं घ्यावीत मग. मोसंबी आम्ही नेलं होतं बरं का असं एक मोसंबीचं, पण ते त्याच्यात रस वगैरे काही निघालाच नाही. फळ ती वेगळी व्हरायटी असेल, ती व्हिएतनामची नवीन आलेली व्हरायटी. आता ही ही का? मोसंबी बघा, जवळ करून बघा. इतकी छान मोसंबी आहे, खायला एकदम गोड आहे. कच्ची कापली ना तरी ती गोड. अरे वा. आपण त्याच्यावर इन्स्टावर व्हिडिओ पण टाकले, आवटी नर्सरी सर्च करू ही मोसंबी ना व्हिएतनामची आहे, वर्षभर मोसंबी असते त्याला. म्हणजे हे फळ गेलं की परत येणार. कंटिन्यू फळं असतात त्याला, कंटिन्यू असतात. खूप आम्ही व्हिडिओ केले ना, त्याच्यात पण तुम्हाला वेगळे दिसतील हे फळं, पण त्याला आत्ता लागलेले. खूप छान व्हरायटी आहे सुद्धा. आणि फळांचे तर बरेच फळांमध्ये आपले रेग्युलर भातामध्ये जेवढं ते तेवढं सगळं. पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडं मलबेरी, चेरी, ॲव्होकाडो, ते आवाकाडो काय म्हणतात ते तसले खूप साऱ्या व्हरायटी त्या पाठीमागे. हा, फुलांची वगैरे वेगवेगळ्या फुलांची झाड. किती सुंदर फुल डान्स करतंय. मस्त. ड्रॅगन फ्रूट. अरे इतके छोटे फुल आहे बघा, इथे ड्रॅगन फ्रूट लागले. हे काय इथे पण लागले. हे काय छोट्या छोट्या झाडांना लागले. आता भरपूर घ्यायला लागलेत बरं का ड्रॅगन फ्रूट. सारे हे आपलं फुलांचे नाही का पारिजातक. हे ना डॉर्फ व्हरायटीचं पारिजातक, म्हणजे हे फार आपला साधा पारिजातक असतं ते फार वाढतं. हे डॉर्फ व्हरायटीचं तरी त्याला फुलं येतात. अच्छा. पारिजातक. हा, हे सगळे कंपाऊंड साठी वापरतात. नवीन बोर आणि ऍपल बोरची व्हरायटी बॉल सुंदरी म्हणून. याला असे ऑरेंज कलरचे थोडेसे असे नाही का, रेड आणि ऑरेंज कलरचे फळं येतात. बोर सुंदरी नाव. हा, बॉल सुंदरी.
खूप छान आहे म्हणजे बॉल बॉल सुंदर सारखंच आहे. असतं, त्याचा कलर छान असं गोल असतो अच्छा. आणि खायला खूप गोड असते. त्याला आता फुलं वगैरे पण यायला लागली म्हणजे आता तर फळं पण स्टार्ट. यातलं एखादं ट्राय करू आता. त्याच्यामध्ये बोगनवेल वगैरे पण आहे. हा कलर वेली पाठीमागे वगैरे. खूप आहे. हा आणि बारीक हलटी मँगो हा पण खूप छान आहे. आपल्याकडे ह्यामध्ये आहे ना आंब्याच्या जवळजवळ 35 व्हरायटी. 35 हा बापरे. बारीक गोड आंबा आहे. हे पण इथे पण फळ आहे. हो हे हा आता हा आपण घेतलेला आता मग अशी त्यातलंच आहे हो, हो. वाटतं. नाही हा यातलंच. बारी 30 आहे. तो वेगळा आणि हा वेगळा. ह्या बारी वेगळ्याला पण 30. फळं लागलेली. वा. हे रोजमेरीचं प्लांट आहे. पुढे आहे मी तुम्हाला दाखवते. रोजमेरीचं प्लांट. एक फोन लावते मी. तर हे बघा हे हिंग प्लांट आहे. हे अय्या, हिंगाचा याचा वासच ना, येईल लगेच. वासच घ्यायचा इतकं म्हणजे हिंगाचा पासूनच बनवतो थोडंसं हा, क्रश हे काय लगेच आला तुम्ही क्रश केलं तर. हिंग. वेगवेगळ्या व्हरायटी. हा आंब्यांच्या व्हरायटी खूपच आहेत. चिंच वगैरे बरंच आहे. हॅलो त्यांच्या कामातून वेळ काढून माझ्यासाठी वेळ दिलाय त्यांनी. नवीन मलबेरी आलेली आहे ती नाही का लांब मलबेरी असती हम्म. आपल्याकडे ती आपली रेग्युलर तर आहे ही वेगळी अशी लांबकी असते ती पण ही खायला खूप गोड लागते. हो. ते याचं झाड हे वाला हे ना ते गणपतीचं नाही का शमीचं झाड म्हणतात शमी, त्याला. शमी, गणपतीला हा. घालतात आता- ती वाली शमी खूप छान आहे. गुरमळी व्हरायटी. हे बघा हा बारीक हरटे मँगो आपण तिथे ठेवलेला आहे, तिथे बाजूला. ठेवलेला. हे बघा हा एक ऑस्ट्रिन म्हणून मँगो आणि हा पण खायला खूप गोड असतो. आता तुम्ही आंब्याच्या वेळेला आले असते ना प्रत्येक झाडाला आंबे प्रत्येक होते. झाडाला तुम्हाला आंबे. फळं पण दाखवले असते त्या वेळेला. आता याचे सगळे फळं येऊन गेले आम्ही खाल्ले खूप छान होते. आता हे सिंदूर प्लांट आहे आपण त्याचं सिंदूर बनवतात ते वाले प्लांट. हो, सिंदूर बनवण्याचा प्लांट. हे येतं फुल येतं आणि त्याच्यामध्ये एक हे असतं त्याचं ते सिंदूर बनवतात. हा, हे सिंदूरचा प्लांट. हे मी पहिल्यांदाच पाहिलं हा, सिंदूरचं मलाही नव्हतं कल्पना. हे मानवबुखार प्लांट फळ असतं ना फोटो घेणार त्याच्यात हात किती सुंदर दिसले. 2 हात लावा बरं. फोटो 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 फोटो. हा ही ॲपल बोरचीच व्हरायटी म्हणजे हे ॲपल बोर आहे ती हा. ॲपल बोरची व्हरायटी होती. त्याला पण बोरं लागली होती. खूप छान आहे ही पण व्हरायटी. मला इथं बोर दिसतात बोर. हे बघा हे. आहा, दिसला. बरंच याला लागलेलं पण आमचे पोरं काय हो. करतात आले की लगेच जे पिकलेलं मुलं आणि कामगार पण आहेत ना. सगळे खातात. आता जे पिकलं म्हटल्यावर ते हा नाही वेस्टच आणि ते पडून जाईल, गळून जाईल ना. हा एक आंबा आहे. हे काय हा पेरू पण आल. आहे. पेरू. सुंदर पेरू आहे हा. हा. गोल्डन एट म्हणून गोवा आहे. इतका Golden भारी, इतका eight गोड आहे खायला. तुम्ही पेरू. कच्चा जरी खाल्ला ना तरी तर अगदी छान. गोड लागेल. हे बघा अशी फळं हे यायला का सुरुवात फळं पण झालेली. आले. सुरुवात. भरपूर फळं आहेत त्याला. खायला एक नंबर गोड आहे. बोरीने पकडलं. हे छोटं हे दाखवलं का संत्रा? सफरचंद नाही. या साईडने जाऊ ते खूप वर आहे. हा चिकू आहे बरं का? चिक्कू कालापत्ती चिकू म्हणून खूप खूप चिकू असतं त्याला. ते हे एवढं कालापत्ती. छोटंसं प्लांट आहे ना तरी आले. खूप चिकू असतं. हे बघा. हे बघा ही संत्रा संत्रा म्हणतात त्याला. बघा किती छोटे अय्या, छोटे फळं लागले किती त्याला. छोटी आणि हे बघा इथं पण आहे. हम्म, छान छान फळं लागले. मस्त. हे बघा इथं. असे वेगवेगळे लावायला पाहिजे होते. आम्ही संत्र्याचा बाग लावला. हो. 700-800 झाडं एकाच प्रकारची आम्ही पण झाली. आता असलं आमची शेती ना हा. आम्ही तिथे सगळ्या व्हरायटी लावल्या 100च्या 100 व्हरायटी लावल्या. ओय, मग ते पाहायला पाहिजे. हो. ही जी मी तुम्हाला दाखवली ना ती हा. मोसंबी तिथं नाही का हा बारीवन माल्टा म्हणून ही पण चांगली व्हरायटी. शेती पाहायला पाहिजे मग तर अशी वेगळ्या प्रकारची.
सुंदर दिसतं. तुम्ही इंडोरला हे प्लांट ठेवू शकता, बाहेर पण येतं, अच्छा. दोन्ही side. खूप छान. त्याच्या याला घरातही ना ठेवता येतं म्हणजे हे. छोटे छोटे फुलं येतात त्याला, खूप सुंदर. रेड मचेरा. रेड मच्छरा म्हणतात त्याला, फुलं सुद्धा येतात छान. ही एक नारळाची व्हरायटी. अच्छा. ग्रीन डॉट नारळ होते आणि green dot हा आंबा नारळ. कोणता इकडचा? हा केशर आहे, याला सगळं. पण सगळ्याला फळ होते. हा पूर्ण केशर आहे बघा, याचं नवीन सगळं. stock पण आला आता. हा हे केशरचा नवीन स्टॉक. सुंदर आहे हा. त्याच्यात काही बारमाही पण आहे. हे सगळं केशर. हे सायप्रस शो प्लांट आहे. हा शोची ही. काढले वाटतं कोणतं तरी कस्टमरची. हे बघा इथे चाफा आहे. हम्म. तिकडे खाली पण हे सगळे चाफा. चाफ्याचे वगैरे मोठे मोठे झाड. मोठे झाड. या नाही इकडे. हे बघा. एवढी रोपली जातात का ही? समजा मोठी रोप आहेत ही रोपतात ना? तुम्ही गाईड करता का कसं काय? गाईड करतो आम्ही सगळं, तिथं जागा जाऊन बघतो. हा. गार्डन वगैरे लावायचं असेल. मग ते आम्हालाच करून घ्यावं लागतं की नाही, तुम्ही देतो ना करून. देता का? हो, हो. आम्ही येऊन करून जातो. मग तर हे खूपच छान. लॉन वगैरे मग तुम्ही लॉन वगैरे सगळंच का? गार्डनिंगचं? गार्डनिंगची निगडीत सगळं काम आम्ही करतो. थोडे हे जांभूळ बागवळी म्हणून ते पण चांगले. जांभळ. हे सगळे इकडे ना जंगली प्लांट आहे, मोठे मोठे झाड. मोठी जवळजवळ झाड. 12 फुटाचे प्लांट आहे. अच्छा, मोठे मोठे हे काय दिसत आहेत हे? चेरी. मोठे मोठे प्लांट मिळतील. इकडच्या बाजूला खूप मोठे मोठे आहेत. म्हणजे जवळजवळ असं वाटतंय तिथेच रोपलेत आता ते. काढून देतो ना. अच्छा, मशिनरी आहे तसं काढून द्यायला. हे काय खूपच मोठे मोठे प्लांट आहे ते. आहे मस्त कलर आहे. फोटो घेतच एक. हा, खूपच आहे ना. जाऊ आपण. असं वाटतंय की खूप महाबळेश्वरच्या जंगलातून चाललो की काय. इतकी मोठी मोठी झाडी आहेत की असं. चिंचे हे सगळे मोठे मोठे हे सगळे मोठे मोठे. कांचन वगैरे नाही त्याला पण छान हा फुलं आहेत. कांचनचं. त्याला जंगली प्लांट म्हणतात. कांचन आहे, बहु आहे, बकुळा आहे, अरे हे असे बोर्ड, नाही. पिंपळ, सगळीच ठेवली आहेत कदंबा, तुम्ही. नीलमोहर, गुलमोहर हे सगळे प्लांट. आणि हे बघा हे फळ. हा, ही पण संत्रा आहे, ही साडी संत्रा आहे आपल्याकडची. आता हे पिंपळ बघा हे एवढं पहा ना आता हे केवढाले मोठाले झाड झाले. पातुरीयाचं हे डायरेक्ट रस्त्याच्या कडेला अशी जर लावली तर किती छान होईल ना. या नाही इकडे आलं. हम्म. हे सगळं मोठं जंगल झालंय. हा हे काय? हे संत्रा मोसंबीचे. हे सगळे बॅग मध्येच आहेत अजून. हे जांभूळ हो बॅग मध्ये. सगळे बॅग मध्येच आहेत. पण पहा हे किती मोठी झाली आहेत झाड. हो ना. हे काय? हे पण पाम आहेत सगळे. असं वाटतंय जंगलातून जातोय आपण. हे जांभूळ. हम्म. त्याला सगळं याला जांभळं होते बरं का. हा. मुलांची मज्जा. मुलांची मज्जा. हो त्यांना असं होतं शाळेत कधी एकदा फ्रुट्स खायला. फ्रूटचं ते काम पण खूप करतात. हा ना. हो त्यांना फार आवडतं. ते काही काम असते झाडं जांभळीचे मोठे मोठे मोठी मोठी झाडं आहेत खूपच. म्हणजे जणू काही इथंच रोपली आहेत. वगैरे हे सागाचे plant हम्म. खाली साग आहे मोठा. पण मला असं वाटतंय ह्यांना पाणी वगैरे कसं टाकतात? पाणी हे आता तर सध्या पाऊस आता पाऊस झाला की. शावरनी सगळ्या झाडांना पाणी सगळीकडं. हो, सगळीकडं. मी तेच विचारते काय एवढं सगळ्या झाडांना शावरनी. शॉवर. तेव्हापासूनच त्यांना पावसाची सवय. आता ह्या वर्षी ऊन पण खूप होतं ना. पाणी खूपच. जरी घातलं ना थोडंसं हे झालं. हा हे काही 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 हे झाले. ठिकाणी जळायला सारखं.
हा होतात ना हा उष्णतेने खराब होणारच ना तुझा. हा हे काय रामफळ वगैरे. तेवढं ह्याचं झाड आहे ते बांबू नसतं का? हा बांबू. हे जागेचं क्षेत्र किती आहे एवढं तुमचं? हे 3 एकरमध्ये होतं ते. म्हणजे 3 एकरमध्ये ही औटी नर्सरी आहे. 3 एकरची जागा छान झाड आहे. तुम्ही सगळी याच्यासाठीच वापरली? हो सगळं पूर्ण नर्सरी आहे. बघा हे सगळे याचे संत्रा. म्हणजे आपण आता 3 एकर तर काय फिरू शकत नाही. नाही अजून 1 एकर पण नाही. अजून 1 एकर पण नाही फिरलो. व्हिडिओ केवढा होईल आपला. ओके नाही. आता आपण एके ठिकाणी बसून आहे ना या नर्सरीची माहिती घेऊया. ओके. आणि आमच्या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेक्षकांना काय गिफ्ट करतायत ते पण पाहूया आपण. गुलाबांची पण रोपं आहेत वेगवेगळी आणि छोटे मोठे सगळेच प्रकारचे. हां पिवळे फुलं. रबर प्लांट ना मस्त खूप सुंदर आहेत फुलं. आतमध्ये तर भरपूर. हा हाय. खूपच. आपल्याकडे झाड तर आहेच पण हा व्यतिरिक्त पण झाडांसाठी बाकीची लागणाऱ्या कुंड्या कुंड्या वगैरे खतं सगळं. सगळे सिरॅमिक पॉट आहे. हा सिरेमिक पॉट मस्त. स्टोन पण मिळते. हा स्टोन आणि ते कलरचे खूपच छान आहे. हवे तितके हवे त्या आकाराचे आणि हव्या त्या अंगाचे भरपूर. हा सिरॅमिकचे सगळे. टरबूजचा आकार एलिफंट वगैरे. म्हणजे सगळ्यांनी काही ऑनलाईन खरेदी करायची काही गरज नाही. नगरवाल्यांनी इथे येणं सोपं आहे. ऑनलाईन येण्यामध्ये फुटतूट होते ती होणार नाही. हा हे स्टोन वगैरे. राईट 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 कलर आहे राईट. त्याच्यामध्ये. गार्डन सजावट. 9-10 कलर आहे. आणि कलर मध्ये पण आहे. हे काय आहेत ना कलर. हे खाली तुळशी वृंदावन किती प्रकारची आहेत मस्त. भरपूर शेप आहे त्याच्यामध्ये. हे सगळे स्टोन आहेत. हे स्टोनचं सेक्शन. 500 प्रकारचे वेगवेगळे सेट आहे त्याच्यामध्ये. बापरे व्हरायटी खूपच आहे सगळ्याच. जशी रोपांची आहे ना फुलझाडांची फळझाडांची तसं हे. वगैरे मग वगैरे पण. इथून सांगू शकतो. वरती पण लटकवण्याचे बरेच आहेत. हे काय आहे कलरचे स्टोन. वगैरे मांजर वगैरे आले ना खूप जास्त होते. हा ते तर हा उंदीर मांजर प्राण्यांच्यामुळे त्रास आहे. हो, हो. असे शाईन आहे स्टोन त्याला, फार शाईन असते. खूप मेहनत आहे. त्याचे मोठे पण आहे बघा, अशी साईज. मोठे सगळे वेगवेगळे वॉटरफॉल वगैरे लागतात ना. हा लागतात भरपूर सगळेच. variety आहेत. हो खूप महाग नाही याला असं लोक फार नाही. ब्लॅक इकडे पण आहे. कुंड्या किती मोठ्या मोठ्या आहेत. हे सगळं हॉटेल वगैरे गार्डन हॉटेल गार्डन असे मोठे मोठे ठिकाणी. हा किंवा खूप मोठे मोठे बंगलोज वगैरे असतील ते तिथे. तुम्ही जागा रिकामी केली याच्यात आता कुंड्या आणि आपल्याला पार्सल पण मिळतं, म्हणजे पॅकिंग कुरिअर. अच्छा म्हणजे कुरिअरने पण. पाठवू शकतो त्याच्यासाठी. अच्छा ओके. मग तुमचा नंबर तर मी देणारच आहे इथे. हां मग जर ऑनलाईन ऑर्डर आली तर हो इन्स्टा चॅनल पण आहे आपलं. हा ते पण. हा मी सगळं मेन्शन करते. म्हणजे बिया कंपोस्ट हे खत हा आहेत हे खतं पण विकतात ते हे पण आहे. बिया पण मिळतील. म्हणजे तुम्हाला जे ऑनलाईन पाहिजे ते देऊ शकतो जर कोणी दिली ऑर्डर तर. प्लास्टिकच्या बॅग पण मिळतील आणि हे ग्रो बॅग असतात ना त्या सुद्धा. अच्छा हा हे तर सगळ्यात छान. कुंड्यांच्या पेक्षा ग्रो बॅग वगैरे पण. बरं आता तुमचा परिचय द्या. सगळ्यात शेवटी लोक अगोदर परिचय घेतात, आपण शेवटी परिचय घेतोय. नमस्कार, मी नलिनी आवटी. आमचे आवटी नर्सरी म्हणून केडगावमध्येच आहे, नगर पुणा हायवेला बायपासच्या अलीकडे. तुम्ही केडगाववरतून येणार असाल तर संदीप हॉटेलच्या थोडंसं पुढं आले ना अशा वेळेच्या अगदी समोरच आवटी नर्सरी म्हणून आहे.
धन्यवाद. आणि हे व्हिडिओ पाहणाऱ्यांना तुमच्याकडनं काय म्हणजे हे व्हिडिओ पाहतील लोक व्हिडिओ जेवढे बघतात ना तेवढं या योग्य प्रकारचा डिस्काउंट ऑफर देऊ त्यांना. ओके, धन्यवाद धन्यवाद. चालेल, ठीक आहे, थँक्यू मॅडम.